दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प। हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657 दोडामार्ग ग्रीन। कोकणात नारळी पौर्णिमा सणाला विशेष महत्त्व असतं। सिंधुदुर्ग रत्नागिरीत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। दर्या राजाला नारळ अर्पण करून पुन्हा मासेमारी सुरू करण्यात येणार आहे। दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो। या दिवशी शहरासहित तालुक्यातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। यावेळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका पत्रकार समितीच्या वतीनं अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी नारळाची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला अर्पण केला। यावेळी पोलीस कर्मचारी, तालुका पत्रकार संघाचे सदस्य, लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली। कुणकेश्वर ग्रामपंचायत, कुणकेश्वर रापण संघ यांच्या वतीनं प्रथमच नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त कुणकेश्वर ग्रामपंचायत ते कुणकेश्वर समुद्रतीर्थापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्या बाजूला करून ठेवायच्या आणि त्याचं संरक्षण करायचं, पुढे पुढे रक्षण करायचं आणि तुझा रपाईचा नारळ घ्या आणि समुद्रामध्ये नारळ सोडला जाणार हा तुम्ही मान्य करून घ्या आणि एकंदरीत त्यांच्या इतपत कुणकेश्वर पत्न काढून एकंदरीत सर्व गोष्टी आनंद की संभाळ देवा कुणकेश्वर महाराज की कुणकेश्वर महाराज की जय। कुणकेश्वर मधील शालेय विद्यार्थी तसेच महिला देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या।
प्रथमच केलेल्या नारळी पौर्णिमेच्या दिमागदार कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कुणकेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे सरपंच चंद्रकांत घाडी यांनी आभार व्यक्त केले। आज कुणकेश्वर ग्रामपंचायतीमध्ये लाभलेला हा अर्धा ते 1 किलोमीटर समुद्रकिनारा, या समुद्रकिनारी पारंपरिक मच्छीमार, सर्व गावातील ग्रामस्थ व छोटे मच्छीमार तसेच महिला वर्गाच्या सर्वांच्या सहकार्याने कुणकेश्वर ग्रामपंचायती वतीने आझादी का अमृत महोत्सव या वर्षाच्या निमित्ताने, या सुवर्ण महोत्सवी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नारळी पौर्णिमा उत्सव कुणकेश्वर ग्रामपंचायतीने आजपासून हा होऊ घातलेला आहे। या विस्तीर्ण समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ विसर्जित केला जातो। त्या समुद्राला शांतता करण्यासाठी नारळी पौर्णिमेचं हे औचित्य साधून कुणकेश्वर ग्रामस्थ, महिला व मच्छीमार बांधव या सर्वांच्या वतीने व सर्वांच्या सहकार्याने कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्ही आज साजरा केलेला आहे। त्याची आता थोड्याच वेळात सांगता होणार आहे। नारळी पौर्णिमेचा हा उत्साह कुणकेश्वर बरोबरच देवगडातल्या मळी इथं सुद्धा पाहायला मिळाला। पाहुयात देवगड मळी इथं कशा पद्धतीनं हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा होतोय।
तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवण सावंतवाडीत देखील नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली। तर दुसरीकडे रत्नागिरीतही असाच उत्साह पाहायला मिळाला। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा।